नमस्कार. इनक्रेडिबल मराठीच्या आजच्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि या भागामध्ये आपल्याबरोबर सहनिर्माते म्हणून आहेत येलो डोअर स्टुडिओज. आजचा भाग हा खूप खास आहे कारण तो एका खास व्यक्तिमत्वाविषयीचा आहे. 25 नोव्हेंबर हा अशोकदा रानडे यांचा जयंती दिवस आणि आजच्या दिवशी त्यांच्या आठवणी सांगण्यासाठी त्यांची एक शिष्य आपल्यासोबत आहे. खरं तर अशोकदांविषयी किती आणि काय काय सांगावं हाच प्रश्न पडावा, कारण इतकं बहुआयामी व्यक्तिमत्व. संगीतज्ञ तर ते होतेच, संगीताचं सौंदर्य शास्त्र त्यांनी मांडलं आणि आजही तो ग्रंथ एक प्रमाण ग्रंथ म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. ज्याला एथनो म्युझिकॉलॉजी किंवा कल्चरल म्युझिकॉलॉजी असं म्हणतात, असा संगीत आणि संस्कृतीचा एकत्रित अभ्यास करणारी एक ज्ञानशाखा त्यांनी विकसित केली. विविध प्रकारचं त्यांचं काम आहे. एक उत्तम वक्ते म्हणून ते आपल्याला परिचित आहेत आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या संकल्पना लोकाभिमुख पद्धतीने, लोकांना कळतील अशा पद्धतीने आपल्या मैफिलीतून मांडणं हाही त्यांचा हातखंडा होता. आणि आज आपल्याबरोबर आहे त्यांची शिष्या कल्याणी साळुंखे, जिला त्यांचं वैयक्तिक मार्गदर्शन तर मिळालंच, त्याचबरोबर त्यांच्या अनेक कार्यक्रमात तिला गायिका म्हणून सहभागी होता आलं. त्यामुळे तिच्याकडे खूप साऱ्या आठवणी आहेत अशोकदांच्या. तर तिच्याशी गप्पांना सुरुवात करूया. कल्याणी, मनपूर्वक स्वागत. थँक्यू. मी मैत्रिणीच्या नात्याने, प्रेमाच्या अधिकाऱ्यांनी अगतुग करते. अगदीच. डॉक्टर अशोकदा रानडे एक असं व्यक्तिमत्व की ज्यांच्याविषयी आपल्या सगळ्यांच्या मनात प्रचंड आदर आहे. आणि मला तर नेहमी असं वाटतं की आपला महाराष्ट्र हा बुद्धिजीवी म्हणून ओळखला जातो किंवा विद्वज्जनांची भूमी म्हणून ओळखला जातो. तर ती जी विद्वज्जनांची यादी अग्रक्रमाने जर केली तर त्यात खूप वरती ज्यांचं नाव असेल असे अशोकदा आहेत. आणि आत्ताच्या पिढीला मात्र त्यांची किती ओळख आहे असा कधी कधी प्रश्न पडतो. पण तू खूप भाग्यवान की तुला त्यांच्याबरोबर जवळजवळ 2 दशकं 20-22 वर्षांचा काळ घालवता आला. त्यांचं वैयक्तिक मार्गदर्शन मिळालं, कार्यक्रमातून सहभाग. तर हा सुंदर प्रवास आम्हाला सगळ्या जाणून घ्यायचा आहे. पण ह्याची सुरुवात कुठे झाली, कशी झाली? सुरुवात असं की मी SNDTमध्ये होते आणि तिथे SNDT तर्फे कार्यक्रम आयोजित केला होता. तर तो कार्यक्रम रानडे सरांनी पूर्ण म्हणजे डिझाईन करावा असं त्यांचं म्हणणं पडलं. आणि मग नंतर म्हणजे ज्याही आजी माझी ज्याही कलाकार होत्या SNDTच्या विद्यार्थिनी होत्या, त्यांना मिळून सरांनी स्वरचक्र असा एक कार्यक्रम डिझाईन केला. आणि त्यामध्ये त्यांनी मला निवडलं. म्हणजे डॉक्टर सरलाताई भिडे त्या मला सरांकडे NCPAला घेऊन गेल्या तेव्हा. आणि म्हणे की हिचं गाणं ऐका जरा, म्हणजे हिला पण घ्यायचं असेल तर आपण घेऊ शकतो. आणि तेव्हा मी एक कुठली एक गझल म्हटली, लोग कहते हैं अजनबी तुम हो. आणि सरांनी अगदी शांतपणे ऐकून घेतली. असं ते नेहमी असे बसायचे आणि या पोजमध्ये त्यांनी ऐकून घेतली आणि म्हणे की चांगलं आहे, ये तू या कार्यक्रमात, असं त्यांनी या पद्धतीने मला घेतलं. आणि जेव्हा मी ॲक्च्युली कार्यक्रमाच्या रिहर्सल्स सुरू झाल्या तेव्हा माझ्या लक्षात आलं की श्रुतीताई म्हणजे सडोलीकर, नंतर सरलाताई स्वतः, नंतर खूप मोठे मोठे जे आपल्याकडे गायिका आहेत त्यांच्याबरोबर मला तिथे पहिल्यांदा गायची संधी मिळाली. आणि म्हणजे खूप मोठं दालन मला उघडलं असं मी म्हणेन. ती पहिली भेट माझी. अशोकदांविषयी त्याआधी किती कल्पना होती, माहिती होती, आणि जशी जशी ओळख होत गेली तसं तसं काय काय उलगडत गेलं? हो, म्हणजे माझी आई आहे ना, तिने MA केलं आहे म्युझिकमध्ये. तर ती जबलपूर युनिव्हर्सिटीमध्ये शिकायची. तर तिथे व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून रानडे सर यायचे. अच्छा. तर आईच्या बोलण्यातनं खूपदा रानडे सरांचा उल्लेख असायचा. आणि मग जेव्हा आम्ही मुंबईला शिफ्ट झालो त्यानंतर प्रतिभा आणि प्रतिमा आम्ही लहानपणापासूनच सगळे एपिसोड्स, कारण घरामध्ये संगीताचं वातावरण होतं, त्यामुळे 9 वाजले की आमच्याकडे TV फक्त ऑन व्हायचा रविवारी सकाळी, ते प्रतिभा आणि प्रतिमा बघण्यासाठी. तर त्यावेळेचे तेव्हा रानडे सरांचं जे व्यक्तिमत्व होतं ते खूप म्हणजे आवडलं. आणि नंतर कधी वाटलंच नव्हतं की आपण या व्यक्तीला कधी भेटू. तो असा योग आला आणि फारच सुंदर भेट होती. कारण ते म्हणजे कसं ना की इतका अधिकार पदावर असलेला एखादा माणूस, पण तो अगदी माझ्यासारख्या छोट्या एक कॉलेजमधल्या मुलीबरोबर पण इतकं प्रेमाने आणि मोकळेपणाने बोलत होते की असं वाटलंच नाही की मी एका खूप मोठ्या व्यक्तीबरोबर बोलतेय. दडपण नाही आलं. तू ज्या गाण्याचा उल्लेख केला ज्या गझलचा, तर त्याच्या 2 ओळी ऐकायला मिळाल्या. म्हणते लोग कहते हैं अजनबी
तुम हो, लोग कहते हैं अजनबी तुम हो, अजनबी मेरी जिंदगी तुम हो, लोग कहते हैं अजनबी तुम हो. क्या बात. वा वा. यानंतर सरांच्या कुठल्या कार्यक्रमात पहिल्यांदा परफॉर्म करायला मिळालं? स्वरचक्र नंतर 1 वर्ष गेलं साधारण. माझं म्हणजे कॉलेज शिक्षण चालूच होतं आणि मला निरोप आला, म्हणजे मला रानडे सरांना पुन्हा भेटायची इच्छा होत होती, पण म्हटलं आता मी काय निमित्ताने NCPA मध्ये जाऊ आणि त्यांच्याशी बोलू. आणि तेवढ्यात मला निरोप आला की म्हणजे सरलाताईंनी सांगितले की कल्याणी तुला संध्याकाळी NCPAला बोलवलंय, रानडे सरांनी बोलवलंय. तर मग मी कॉलेज संपल्यावर गेले आणि तेव्हा तर कसं आपण NCPA म्हणजे नरिमन पॉइंट आणि मी SNDT म्हणजे इथे इथून आपण चालतच जायचो तेव्हा, काही म्हणजे दुसरा सोर्स नसायचा. चर्चगेटच्या चर्चगेट टू नरिमन पॉइंट. आणि तिथे गेले आणि खूप गर्दी, सगळेजण बसले होते. वामन सर होते, प्रतिभा कुलकर्णी होती, प्रतिमा कुलकर्णी, नंतर रानडे काकू होत्या स्वतः, आणि अजून म्हणजे मला वाटतं नाट्यक्षेत्रातली काही मंडळी होती, चेतन दातार होता. बरं. आणि सर मला म्हणाले की एक म्हणजे तू लावण्या म्हणतेस का? तर म्हटलं नाही सर, म्हणजे कधीच नाही म्हटल्यात. कारण मुळात मी जबलपूर, झाशी या बॅकग्राऊंडची आहे, त्यामुळे उत्तर प्रदेशी म्हणजे त्या वातावरणात जास्त वाढल्यामुळे मराठी गाणीच मी कमी ऐकलेली. मग त्यामध्ये लावण्या हा भाग तर खूपच म्हणजे माझ्यासाठी नवीन होता. नाही, कानावरती पण नव्हता गेला. आणि त्यामुळे मग सर म्हणाले की ठीक आहे, काही असा एक प्रयोग करतोय आपण, तर त्याच्यामध्ये तुला लावण्या म्हणायच्या आहेत, तर म्हणशील का? तर म्हणलं नक्की म्हणेन ना सर. मग ते मग त्यांनी मला ती पहिली ओळख झाली, त्या सगळ्या वामन सरांची ओळख करून दिली. आणि त्यानंतर मग त्यांनी माझ्याकडनं लावण्या बसवून घेतल्या आणि आधी मराठी लावण्या बसवून घेतल्या. बरं. तर म्हटलं की अच्छा या म्हणायच्या आहेत. मग मला त्यांनी सांगितलं की हा सगळा प्रयोग इंग्लिशमध्ये असणार आहे. तर म्हटलं ठीक आहे. तर म्हणे लावण्या पण तुला इंग्लिशमध्ये म्हणावे लागतील. अरे बापरे. तर मी म्हटलं म्हणजे इंग्लिश, एकतर मी मराठी मीडियमची, त्यामुळे माझं इंग्लिश खूप काही छान नव्हतं तेव्हा. आणि सर म्हणे की नाही नाही, तुझ्याकडनं काम करून घेऊ म्हणे आम्ही सगळे. आणि मग माझ्याकडनं ॲक्च्युली त्यांनी इंग्लिश लावण्या बसवून घेतल्या आणि ते शब्द होते प्रतिमाताईचे. आणि वामन सरांनी संपूर्ण नाटक ते दिग्दर्शित केलं होतं आणि रानडे सरांचं संगीत. या नाटकाचं नाव काय होतं? ह्याचं नाव टेम्प्ट मी नॉट. आणि वसंत सबनीसांचं विच्छा माझी पुरी करा हे जे नाटक आहे त्याचं ते इंग्लिश व्हर्जन होतं. बरं. वा. तर सुरुवातच एकदम दमदार झाली अतिशय. आणि जवळजवळ म्हणजे 1 वर्षभर त्याचे प्रयोग चालले, पण त्याच्या आधी खूप तालमी झाल्या आणि तिथे तर खूप शिकायला मिळालं. म्हणजे माझ्यासाठी हा खूप मोठा भाग आहे जो मी त्यावेळी शिकले. अजूनही इंग्रजी लावणी याच शब्द प्रयोगावरती आहे की हे कसं काय झालं असेल. मला झलक ऐकायची. हो, त्यातली एक ऐकवते मी. मी आधी मराठी म्हणते हो आणि मग त्याचं इंग्लिश. नक्की. हसू नका. याल प्रिया कधी महाली माझ्या, याल प्रिया कधी महाली, राया माझी जवानी भरा आली, याल प्रिया कधी महाली. Why so cruel is this
longing, darling, why so cruel is this longing? Raya, my soul is pining, darling, why so cruel is this longing? क्या बात आहे. अप्रतिम अप्रतिम. म्हणजे खरंच कल्पनाच करता येत नाही की रायाची लावणी अशी डार्लिंगची लावणी होऊ आणि शकते. त्यामध्ये राया हा शब्द मुद्दामून ठेवला गेला. आणि असं त्या गाण्यांमध्ये खूप काही शब्द असे होते की जे टिपिकल लावणीच्या बाजामध्ये वापरले जातात, ते त्याच्यात त्यांनी तसेच ठेवले. खरं. पण मला वाटतं म्हणजे याला जोडूनच मुळात संस्कृती आणि संगीत याचा एकत्र विचार करणं हे जे अशोकदांनी केलं, त्या संदर्भातली एखादी आठवण काही आहे? म्हणजे अशा काही गोष्टी त्यांच्या बोलण्यात आल्या असतील. जसं मी एका ठिकाणी वाचलं, मला प्रश्न पडला होता की एथनोम्युझिकोलॉजिस्ट म्हणजे काय, किंवा कल्चरल म्युझिकोलॉजी हा शब्द इतका भारदस्त वाटतो, पण म्हणजे कल्चर कळतंय, म्युझिक कळतंय, पण नेमकं एकत्र काय होत असेल. तर त्यांच्याच एका व्याख्यानामध्ये मी इतकी सुंदर व्याख्या त्यांनी केलेली ऐकली की संगीत समजून घ्यायचं असेल तर ते संगीत जिथे जन्माला आलंय ती संस्कृती पूर्ण समजून घेतल्याशिवाय संगीत समजणार नाही. आणि एखादी संस्कृती समजून घ्यायची असेल तर ते संगीत कसं आहे ते त्या संस्कृतीतलं ते जाणून घेतल्याशिवाय ती संस्कृती. आणि म्हणून या दोन्हीचा एकत्रित विचार करणारी ज्ञानशाखा म्हणजे कल्चरल म्युझिकोलॉजी. ही इतकी सुंदर वाटली मला व्याख्या. आणि ती व्याख्या ऐकल्यावर लक्षात आलं की खरंच आहे ना, किती गोष्टीमध्ये आता म्हणजे हा प्रयोग ऐकताना कळतं ना की आपली लावणी अशी उचलून फक्त ट्रान्सलेट केली आणि केली सादर असं नाही होऊ शकत. त्यांना मुळात ना भारतीय परंपरेचं खूप आकर्षण होतं. आणि जे काही आपल्या परंपरेचं आहे ना, त्या सगळ्या संगीतावरती त्यांना अभ्यास करायला आवडायचं. म्हणजे ते स्वतः म्हणायचे सुद्धा की मी या परंपरेचा दुवा आहे, याचा मला खूप आनंद आहे. म्हणजे ते त्या परंपरेमधला मी आहे. तर मी माझ्यापासून कुठली गोष्ट सुरू नाही झाली, ही गोष्ट मी केली असं आपण नाही म्हणायचं, तर आपल्या आधी ती कोणीतरी करून ठेवलेली आहे. तर हा जो आपल्या संस्कृतीमधला जो बदल होत गेला पुढे पुढे, तर त्याप्रमाणे संगीतही कसं बदलत गेलं असा त्यांनी एक कार्यक्रम केला होता. तू आता म्हटल्यावरती मला आठवलं, आम्ही युनिव्हर्सिटीचा हा कार्यक्रम होता, गीतीभान म्हणून. गीतीभान नावच किती सुंदर आहे. हो. तर त्याच्यामध्ये सुद्धा असंच होतं की अमीर खुसरो नंतर जयदेवची अष्टपदी पासून सुरू झालं ते संगीत. आणि कव्वालीपर्यंत आम्ही सगळ्या तऱ्हेच्या संगीतामधले ज्या ज्या टप्प्यावरती बदल होत गेले त्या गीत प्रकारांना सरांनी त्याच्यात स्पर्श केला होता. म्हणजे संगीत त्यांचं, पण रचना ह्या सगळ्या वेगवेगळ्या लोकांच्या. बरं, त्याच्यामध्ये फक्त त्यामुळे मराठी नव्हतं, वेगवेगळ्या भाषांचं होतं की सगळ्या स्तरावरती बदल होत गेले होते ना. मग ते सगळे त्यांनी एका पेजवरती मांडले. आता तसा 2 व्हॉल्यूमचा पूर्ण तो जो एक 2 एपिसोड्स आहेत ते सगळे त्यांच्या चॅनलवरती आहेत. बरोबर. मला वाटतं या निमित्ताने हे आपण लोकांना जरूर सांगूया की आज आपण जी काही चर्चा करतो आहोत त्यातल्या खूपशा गोष्टी या तुम्हाला युट्यूबवरती सहज बघता येणार आहेत. आणि त्याच्यासाठी अशोकदा रानडे आर्काइव्ह्ज असं जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला त्यांचे जवळजवळ 300हून अधिक व्हिडिओज आज उपलब्ध आहेत. आणि हा इतका मोठा ठेवा आहे फारच. पण आता तू जे म्हणत होतीस तेव्हा मला आणखीन एका गोष्टीची आठवण झाली. पुन्हा मला त्यांना भेटण्याचं कधी भाग्य नाही मिळालं, पण जे काही पुस्तकातून वाचलं आहे, त्यांचं ऐकलं आहे, आज सुदैवाने तो सगळा ठेवा असल्यामुळे त्यांना ऐकण्याचं समाधान तरी आपल्याला मिळतं. तर त्यांनी फार एक छान म्हटलं होतं, ते तू अधिक विशद करून सांगू शकशील गायिका असल्यामुळे, की म्हणजे भारतीय संगीत, हिंदुस्थानी संगीत हा एक प्रकार आहे भारतीय संगीतातला किंवा शास्त्रीय संगीत ज्याला आपण म्हणतो, पण समग्र भारतीय संगीत ही एक खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याचे त्यांनी 5 प्रकारही मला वाटतं केले होते. कला संगीत म्हणजे आपण जे शास्त्रीय संगीत राग संगीत गातो त्याला कला संगीत, धर्मसंगीत, नंतर पॉप्युलर म्युझिक, आदिम संगीत, नंतर भक्ती संगीत, लोकसंगीत, असे ते 6 स्तर त्यांच्या दृष्टीने त्यांनी कॅटेगराईज केले होते. आणि त्यांचं म्हणणं आहे की ह्याच्यातनं ती त्याच्यातनं ती अशी नाही गेली, सगळ्या आपापल्या स्तरावरती त्या ऍक्टिव्ह आहेत. धर्मसंगीत आहे, आपण जे सगळे मंत्रोच्चार हे सगळे करतो
ते धर्मसंगीत, ज्याला भक्ती संगीत वेगळं आहेच, जे म्हणजे मंदिरात गायलं जातं किंवा वादकांच्या साथीने गायलं जातं. हा, पॉप्युलर म्युझिक आहेच, म्हणजे चित्रपट म्युझिक म्हणा, नाट्यपद, हे सगळं त्याच्यात आहेच. तर कला संगीत, तर हे सगळे स्तर आहेत आणि हे सगळे स्तर एकमेकाशी रिलेटेड आहेत, इंटर रिलेटेड आहेत. प्रत्येक स्तरावरती आपलं आपलं काम चालू आहे. बरोबर. तर म्हणजे हा त्यांचा खरोखरीच अभ्यासाचा विषयच होता आणि त्या पद्धतीने त्यांना त्यामुळे सगळ्या स्तरांना स्पर्श करायला आवडायचं. पण म्हणजे त्यांनी फक्त म्हणजे स्वतः ते प्रॉपर गजानन बुवांकडे शिकले, अंतुबुवा, गजानन बुवा यांच्याकडे तालीम त्यांना मिळाली. BR देवधरांचे ते शिष्य आहेत. पण त्या व्यतिरिक्त त्यांचा स्वतःचा जो त्यांनी अभ्यास केला तो सगळ्या म्हणजे त्यांना लावणी वर्ज नव्हती, त्यांना कुठला फोक म्युझिक वर्ज नव्हतं, त्यांना सगळं कुतूहलाने ऐकायचं असायचं. आणि मग त्याच्याबद्दल ते अजून प्रश्न विचारायचे, नेमके प्रश्न विचारायचे की त्या समोरच्या कलाकाराला पण वाटायचं की हा, म्हणजे या माणसाकडे मला अजून उकलून सांगायला पाहिजे. आणि तो माणूस समोरचा त्यांच्याकडे अगदी ओपन अप व्हायचा आणि सगळं सांगायला सुरुवात करायचा. किती छान. तर त्यांचं NCPA मध्ये त्यांनी एकदा यमुनाबाई वाईकर यांची मुलाखत, फार जुनी आहे ती. तर तेव्हा यमुनाबाईंनी त्यांना ते त्यांचं पुस्तक बाळ दाखवलं. तर त्याच्यामध्ये खूप लावण्या होत्या, पण सर म्हणाले की ह्याच्या सगळ्या चाली गायला नाही जात. तर ते म्हणे, गायला का नाही गायला आहेत कुठे म्हणे, आता लोकांना ऐकायचंय कुठे म्हणे, आम्ही तर खूप गाऊ. तर लोकांना वेगळंच काहीतरी हवंय, त्यांना कुठे या चालींमध्ये इंटरेस्ट आहे. आणि मग सरांनी त्या त्यांच्याकडनं ऐकून घेतल्या. त्यावरती सरांनी म्हणजे त्या ऐकल्यानंतर त्या धर्तीवर, त्या धाटणीच्या त्यांनी स्वतःतर्फे खूप साऱ्या रचना केल्या लावणीच्या. बरं, मग त्यामध्ये त्यांनी म्हणजे शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत म्हणजे लावणी ह्यांना ब्लेंड करून शास्त्रीय संगीतामध्ये जे काही उपशास्त्रीय प्रकार आहेत त्यांनाही लावणीमध्ये कसं आपल्याला टाकता येईल त्याचा विचार करून त्यांनी टप्पा अंगाची लावणी, नंतर ह्या सगळ्या लावण्यांना त्यांनी सिस्टमॅटिक केलं अगदी, की म्हणजे ढोलकीची लावणी म्हणजे काय, मग फडाची लावणी म्हणजे काय, बैठकीची लावणी म्हणजे काय. तर त्यांनी त्याला एकदम प्रॉपर व्याख्या सांगितली की उत्तरेतल्या ठुमरीला महाराष्ट्राचा प्रतिसाद म्हणजे बैठकीची लावणी. क्या बात. तर ती त्या शालीनतेने आणि त्या पद्धतीने ते शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत गायली गेली पाहिजे, जशी आपण ठुमरी गातो. लावणीची एक प्रतिष्ठा त्यांना वाढवायची फार इच्छा होती, म्हणून त्यांनी त्याप्रमाणे बैठकीची लावणी हा एक खूप छान कार्यक्रम सुरू केला. अजरामर अतिशय कार्यक्रम आहे तो. आणि तुलाही त्यात, तूही काही लावण्या गायल्या? हो, मी गायले ना. आणि त्यामध्ये ऍक्च्युली त्यांनी प्रत्येक त्या टप्प्यावरच्या चांगल्या ज्या गायिका होत्या त्यांच्याबरोबर त्यांनी हे कार्यक्रम केले बैठकीच्या लावणीचे. म्हणजे अगदी सुरुवातीला श्रुतीताई वगैरे ह्यांची बॅच होती, मग कीर्तीताई, उत्तराताई केळकर वगैरे, रंजना पेठे, नंतर मग आमची बॅच होती. तुमच्या बॅच मध्ये कोण कोण? मी, सुरेश बापट, नंतर शुचिता आठलेकर, मंजुषा पाटील, नंतर कधी प्राची दुबळे, असे आम्ही सगळे असायचो. साधारण तू म्हणालीस तो वयोगट तुमचा तसा तरुण, कॉलेज नंतरचे पुढची सगळी बॅच मग आमचीच होती. पण मग या काळामध्ये आता सरांकडून लावणी समजावून घेणं हा अनुभव कसा होता? कारण लावणी म्हटल्यावरती त्यात शृंगार असतो आणि हे सगळं, तर हे सर कसं उलगडून सांगायचं तुम्हाला? ऍक्च्युली ते फक्त शिकवायचे, ते आम्हाला म्हणजे सांगायचे की आता त्यांचं म्हणणं काय होतं माहिती की लावणी हा यामध्ये जे एक्सप्रेशन्स आहेत, म्हणजे त्यांना जे एक्सपेक्टेड होतं ते बैठकीच्या लावणीमध्ये खूप संयत अभिनय त्यांना हवा होता, खूप संयत एक्सप्रेशन्स हवे होते, ते लाऊड नको. आणि त्यामुळे सुद्धा फय्याजताई पहिल्यापासून होत्या, तर फय्याजताई स्टेजवरती अदा करून दाखवायच्या 2 लावण्यांवरती. बरं. तर ती अदा किती संयत असली पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त जो म्युझिकचा पार्ट आहे त्याकडे लक्ष द्या, त्यातली ती शब्दांची जी ब्युटी आहे तिथे लक्ष द्या, इथेच लक्ष दिलं गेलं पाहिजे, असं इतका कटाक्ष त्यांचा होता. स्वरातूनच ते एक्सप्रेशन. त्यामुळे फार अंगिक अभिनय वगैरे याकडे त्यांचं म्हणजे ते म्हणायचे की नाही, तुम्ही शांत बसून जसं शास्त्रीय संगीतात तुम्ही मैफिलीत गाल ना तसं गा. कदाचित म्हणूनच ती बैठकीची लावणी की फडाच्या लावणीमध्ये कदाचित अदाकारी थोडी अधिक होऊ शकते किंवा
इतर लावणीच्या प्रकारात. करेक्ट. एखादी लावणी ऐकायची आम्हाला. नक्की ऐकवते. मी त्यांच्याकडे जी लावणी म्हणायचे ते यालप्रिया म्हणायचे. नंतर अस्तमान दोन घटकेचं ती सरांची नव्हती, ती ढोलकीची लावणी होती. यमुनाबाई वाईकरांनी त्यांना सांगितली होती. आम्हाला दोन्ही ऐकायला आवडेल. हो, ओके. एक मी ऐकवते. ती म्हणजे पारंपरिक लावणी आहे, पण तिला रानडे सरांनी त्याची मांडणी ना एक त्याला शास्त्रशुद्ध बैठक कशी मिळावी या पद्धतीने त्यांनी ती मांडली. तर ती मी ऐकवते. आणि त्यानंतर मी त्यांनी एक बांधलेली शास्त्रीय संगीतावर आधारित अशी एक लावणी आहे, ती मी ऐकवते. हा, जरूर. अस्तमान दोन घटकेचा समय राहिला, अस्तमान दोन घटकेचा समय राहिला, सख्याची गस्वारी घराकडे आली, सख्याची गस्वारी घराकडे आली, सख्याची गस्वारी घराकडे आली, सख्याची गस्वारी घराकडे आली. अशी ती लावणी होती. मग त्याच्यानंतर हार्मोनियम वाजते, मग ढोलकी वाजते, अशा रीतीने ती वाढत्या क्रमाने सजत जायची. दुसरी एक लावणी टप्पा अंगाची. तर म्हणजे पूर्वी जे ग्वाल्हेर गायक होते ते त्यांच्या बैठकीमध्ये ना टप्पा अंगाची लावणी गायचे. अच्छा. तर रानडे सरांनी एक टप्पा अंगाची लावणी रचली, ती मी ऐकवते. त्यांनी तशा 4-5 रचल्या आहेत, पण त्यातली एक मी तुम्हाला ऐकवते. आ आ आ उघडा ना अहो कडी, उघडा ना अहो कडी, सखया सजना मी उभी दारी, उघडा ना अहो कडी. क्या बात है. वा वा वा. तू म्हणालीस तसं की हे जे शब्द आहेत मुळात आज आम्ही जी लावणी ऐकलेली असते सर्वसामान्यपणे ती चित्रपट लावणी अधिक असते, त्यामुळे लावणीचं हे जे अस्सल सौंदर्य आहे ते मुळातच खूप जवळून पाहायलाच नाही मिळालं. आता ही झलक ऐकली तरी सुद्धा इतकं समाधान वाटतंय. तर मूळ जो कार्यक्रम, पहिल्या कार्यक्रमाला तर पु ल देशपांडे आणि अशोकदा निवेदनाला एकत्र, आणि त्या दोघांची मिळूनच ती संकल्पना होती ना. काय सुंदर झाला असेल कार्यक्रम. म्हणजे मी पण तो फक्त विचारच करू शकते. अशा इतक्या सुंदर कार्यक्रमांची संकल्पना मांडणं आणि ती साकार करणं हे करत असताना मला वाटतं की अशोकदा एकतर गायक, संगीत दिग्दर्शक, उत्तम वक्ता, निवेदक आणि समीक्षक सुद्धा, हे असं सगळं एका ठिकाणी, म्हणजे माणूस क्रिकेटर पण आहे आणि क्रिकेट समीक्षा पण करतोय, अशा दोन्ही टेबलच्या दोन्ही बाजू आपण म्हणतो, तर दोन्हीकडे वावरू शकणारे ते होते. तर तुला याविषयी काय वाटतं? मला असं वाटतं ना की मुळात ते कलेवर प्रेम करणारे होते, त्यामुळे सगळ्या तऱ्हेच्या कला त्यांना अट्रॅक्ट करायच्या. मग त्याच्यामध्ये संगीत हा त्यांचा मुख्य विषय होता. मग संगीताशी निगडीत ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे संगीत देणं किंवा गाणं म्हणणं किंवा चाली लावणं, म्हणजे दुसऱ्यांकडनं गाणी म्हणून घेणं किंवा एखादा प्रोग्राम डिझाईन करणं, तर त्या संकल्पना तयार करणं की जेणेकरून हे संगीत मला याच्यामधून मांडता येईल. तर अशा सगळ्या म्हणजे गोष्टींना त्यांना हात लावायला आवडायचं.
त्यांच्या दृष्टीने संगीत खूप मोठं आहे, संगीतातला कुठलाही एक फॉर्म मोठा नाही. तुम्ही संगीतावर प्रेम करा, कलाकार मोठा नसतो, संगीत मोठं आहे, असे त्यांचे सगळे विचार. त्यामुळे ना हे त्यांना नक्कीच शक्य आहे की असं जे तू म्हणतेस ना की त्यांनी ते गायकही होते, तर म्हणजे त्यांनी संगीतही दिलं, हे दोन्ही कसं काय, तर हे ते करूच शकत होते. त्यांच्याकडे तेवढं, कारण ते तेवढे ओपन होते रिसीव्ह करायला. नाटकांना संगीत दिलं आहे, त्यातल्या दोन नाटकांना तर पारितोषिक सुद्धा आहे. एक झुंज वाऱ्याची आणि देवाजीने करुणा केली मला आठवतंय, आणि राहिले दूरघर माझे. बरोबर. ही सगळी होतच. हो, टेम्पमेंट सारखं नाटक होतं. शिवाय त्यांनी केलेल्या असंख्य चाली, बैठकीच्या लावणीसाठीच मला वाटतं जवळजवळ 60हून अधिक लावण्या त्यांनी संगीतबद्ध केल्या. 80 साधारण. 80 बापरे, 80 लावण्या त्यांनी रचल्या. म्हणजे एखादा जो फॉर्म आहे ना, तो जर आपल्याला आवडलाय तर आपण त्यामध्ये काय क्रिएट करू शकतो हे बघणं. तर तुम्ही त्या फॉर्मला न्याय दिला ना, तर हा विचार फारच सुंदर आहे. ते असं काहीतरी काम करताना पाहणं, हा योग तुला अनेकदा आला असेल, किंवा त्यांनी एखादी चाल लावतायत किंवा असं कधी काही एखादी आठवण आहे ना? अगदी, म्हणजे माझ्या समोर एक चाल लागलेली मी बघितली, आणि असं सहसा नाही बघायला मिळत. पण म्हणजे आम्ही काय करायचो, सकाळी 8 वाजता तालीम सुरू व्हायची, आणि बरोबर 8ला, म्हणजे 8ला आम्हाला पोचावं लागायचं. 5 मिनिटं आधी पण नाही, आणि 5 मिनिटं नंतर पण नाही. म्हणजे नंतर पोचलं तर सर टाळ्या वाजवायचे. तो सगळ्यात मोठा अपमान असं. तर तेव्हा मी गेले तर सर फाईल उघडून काहीतरी वाचत बसले होते. त्यामुळे ऐक, तुला एक काहीतरी ऐकवतो म्हणून त्यांनी मला त्या राजस्थानी मीराबाईचं भजन होतं, त्याच्या 2 ओळी ऐकवल्या. मग त्यांनी त्याच्या पुढे पहिलं कडवं पण म्हणे, हे आत्ता सुचतंय मला, बस बस पुढचं पण ऐकवतो, म्हणून त्यांनी दुसरं पण ऐकवलं. आणि मग म्हटलं, सर हे गाणं मला शिकवा ना सर, मला म्हणायचंय. तर तेव्हा मी त्यांना सगळं हट्ट करून खूप मागायचे. तर म्हणे तुलाच म्हणायचंय ते गाणं. आणि म्हणजे मला आवडलेलं, माझ्या समोर जन्माला आलेलं ते गाणं त्यांना मलाच द्यावंसं वाटलं. मला खूप आवडतं ते गाणं त्यामुळे, आणि नक्की ऐकवते. ही मीराबाईची रचना आहे, आणि शब्द पण म्हणजे मला वाटतं की तिची जी बोलीभाषा ना त्याच्यातच आहेत, आणि त्याला म्हणजे हिंदी अनुवाद असं नाहीये मला वाटतं. बरोबर. म्हारा प्राण पातळिया बहेला, आवो रे म्हारा प्राण पातळिया बहेला, आवो रे म्हारा प्राण. तमरे बिना हूँ तो जन्म जोगण छोड़, तमरे बिना हूँ तो जन्म जोगण छोड़, आवो रे म्हारा प्राण. अजून थोडं ऐकायला आवडेल आम्हाला. सुख मना नाडियेनी सेज बिछावे, तेदी रंग भीनी छेरास धारी, तमरे बिनानु म्हारे अंतर अंधारू रे, म्हारा जगना जीवन बहेला, आवो रे म्हारा प्राण. क्या बात है, वा. मी काही संगीतातली जाणकार नाही, पण ही सगळी गाणी ऐकताना असं जे वाटतं आहे की हे तुझ्या आवाजाला ही किती सूट आहेत गाणी, किती छान आहेत. तर
व्हॉइस कल्चर हा पण एक विषय जो आपल्याकडे त्यावेळेस तर मला वाटतं कोणालाच त्याची फारशी कल्पना नव्हती किंवा त्याविषयी इतकं बोललं जात नव्हतं. आज अगदी व्हॉइस कल्चरचे वर्कशॉप्स होतात किंवा बिझनेसमन्सना पण असं वाटतं की आपण आपल्या आवाजावरती काम करावं, नेत्यांना असं वाटतं, गायकांनी आणि अभिनेत्यांनी वगैरे तर केलंच पाहिजे वगैरे. तर हा जो एक व्हॉइस कल्चरचा जो विषय आहे आणि तू सरांकडून त्याचे धडेही गिरवले घेतलेत. तर त्याविषयी थोडं सांग. रानडे सरांनी प्रोफेसर BR देवधर यांच्याकडे व्हॉइस कल्चरचे धडे घेतले आणि त्याच्यावरती पुन्हा त्यांनी स्वतःही काम करून अजूनही त्याला इथल्या गायकांना कसं त्याचा वापर करता येईल, गायकांना आणि बोलणाऱ्यांना. बरोबर. तर त्यानंतर त्यांनी ते शिकवायला सुरुवात केली. त्यांचे खूप शिष्य परिवार आहे ज्यांनी व्हॉइस कल्चर शिकलेले आहेत. हां. आणि म्हणजे त्यांचं म्हणणं हेच आहे की कोणासारखा तरी आवाज काही उपयोगाचा नसतो, आपला स्वतःचा आवाज आपण चांगला करावा. तर त्यासाठी हे सगळे एक साधारण 10-12 सेशन्स असतात आणि ते त्यांच्याकडे मी शिकले आणि खूप सुंदर एक्सपिरियन्स होता त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही म्हणजे अक्षरशः आत बघायला शिकता की आपला आवाज कसा कसा वापरू शकतो आपण, किती रेंज असते आपल्या आवाजाला आणि जी आपण पूर्ण त्या पोटेन्शियलने वापरत नाही. किती हा इतका विचारच इतका सुंदर आहे. एखादं काही आठवण, उदाहरण, एखादा एक्सरसाइज म्हणा, असं काय नेमकं व्हायचं ही 10-12 सेशन्स तू जी म्हणालीस त्यामध्ये नेमकं तुम्ही काय करायचं किंवा सर काय करवून घ्यायचे? हो, म्हणजे आवाजातले दोष गुण जे असतात ते ओळखायला आधी शिकवायचे ते आणि मग आपल्याला आधी गायला लावायचे. आपल्याला कोणते गायक आवडतात त्यांची यादी करायला लावायचे. त्यांच्याकडे एक फॉर्म होता, तो फॉर्म आपण भरायचा. आपल्याला कोण आवडतंय त्यांची नावं लिहायची. आपल्याला कोणासारखा आवाज आपला असावा असं वाटतं ते स्वतःच शोधून काढलेले कोणते कोणते तुला दोष वाटतात ते आपण लिहायचे. तुम्ही कुठल्या वातावरणात राहता, तुमचं सराउंडिंग कसं आहे, तिकडे पोल्युशन आहे का, कुठे जवळपास एखादी मिल आहे का, काही म्हणजे तुम्ही ट्रॅफिक असलेल्या रस्त्यावर राहता की कुठे राहता, थंड प्रदेशात राहता का, असे सगळे बारीक सारीक ते ना त्या फॉर्ममध्ये आपल्याला लिहावं लागायचं. तिथेच अर्ध आपण स्वतःचं अनालिसिस करायला लागायचो. बरोबर आहे. आणि त्यानंतर मग एखादा म्हणजे गायला ते प्रत्येकाचं गाणं काय ऐकणारी म्हणजे आम्ही शिष्य होतो म्हणून आमचं गाणं त्यांना माहीत होतं, पण जे बाहेर येणारे दुसरे जे होते त्यांना गायला किंवा बोलायला लावायचे. मग त्यांचे जे दोष आहेत ते त्यांना अगदी स्पष्ट सांगायचे. ते स्पष्ट सांगणं खूप गरजेचं असतं. तो सांगणारा माणूस लागतो. खरं की तू नाकाने बोलतोयस किंवा तू छोटे छोटे श्वास घेऊन बोलतोयस, तर दीर्घ श्वसन, मोठा श्वास घेऊन बोलणे म्हणजे आपण मोठा म्हणजे त्या पोटेन्शियलने ते वाक्य शेवटपर्यंत बोलत असतो. आणि अपुऱ्या श्वासामध्ये बोललं तर तुमचं वाक्य मध्येच तुटण्याची शक्यता असते. तर हे जसं बोलण्यासाठी तसं गाण्यासाठी पण खूप पल्लेदार आवाज होण्यासाठी काय करायचं. म्हणजे खर्जाच्या रियाजाबद्दल खूप गैरसमज आहेत की असं रेकून खाली खरवडून आवाज लावणं म्हणजे खर्जाचा रियाज. त्याने आवाज बिघडलेले लोक त्यांच्याकडे यायचे की आवाज बिघडला, काय करायचं, तो सुधारणं की काय करायला पाहिजे. तर अपर हार्मोनिक्सला लोअर हार्मोनिक्समध्ये त्याला म्हणजे त्याचं टेक्स्चर चांगलं करणं म्हणजे खर्जाचा रियाज असतो. असं नाही की लोअर हार्मोनिक्सच तुम्ही पुन्हा पुन्हा गात राहा. तर हे सगळे आपले थॉट्स आपल्याला खूप क्लिअर होत जातात या वर्कशॉप्समधनं. आणि शिकवणारा माणूस पण तो अभ्यास केलेलाच हवा. कोणीही उठून ते शिकवावं याला काही अर्थ नाही. खरंय, अगदी खरंय. मग आता ऐकत असताना लक्षात आलं की खरं तर किती पैलू आहेत ना याला. म्हणजे आपण विचार करू लागलो तर तू जसं म्हणालीस की तो फॉर्म भरत असताना ते प्रश्न समोर आल्यावरच आपल्याला एक शोध लागणं. आणि आता सरांची इतकी सुंदर पुस्तकं आहेत, भाषण रंग सारखं पुस्तक असेल किंवा नाट्यविषयक आणि भाषण विषयक विचार असंही मला वाटतं एक पुस्तक आहे. तर ही पण अर्थात पुस्तकातून वाचणं ही एक गोष्ट आहे आणि प्रत्यक्षात हे करणं. सर लिहितानाचे सर आणि बोलतानाचे सर यातही थोडं अंतर आहे, फरक आहे? खूपच अंतर आहे. कारण त्यांना ऍक्च्युली संगीताचं सौंदर्यशास्त्र आम्हाला कॉलेजमध्ये होतं अभ्यासाला. आणि जेव्हा सरांची माझी भेट झाली तेव्हा मी त्यांना म्हटलं की सर तुम्ही इतकं कठीण का लिहिता. म्हणजे मला एक एक वाक्य जेव्हा आम्ही 4 वेळा वाचतो त्याच्यानंतर जाऊन लक्षात येतं की
ह्या वाक्याचा अर्थ हा होता. बरं, तो अर्थ लक्षात आल्यावरती लक्षात येते की नाही, हे वाक्य ज्या त्या थॉटसाठी लिहिलंय ना ते करेक्ट आहे, म्हणजे याच्यापेक्षा वेगळं असूच शकत नाही ते वाक्य. पण तुम्ही इतकं लांबच्या लांब वाक्य का एक वाक्य वाचलं की मला असं वाटतं की आजच्या दिवसात एवढंच बस. तर सर म्हणाले की कसं आहे ना की ज्यांना समजत नाहीये त्यांच्या पातळीला जाऊन मला त्यांना शिकवायचं नाहीये, तुम्ही शिकणाऱ्यांनी माझ्या पातळीला यावं. हा, म्हणजे त्यानेच समाज प्रगती करणार आहे. आपण समाजाला सध्या काय देतोय, जे समाजाला आवडतंय ते न देता समाजाला आपल्या पातळीवर जे चांगलं आहे त्या पातळीवर नेणं, हे काम खूप महत्वाचं आहे. म्हणून दर्जेदार काम करावं, बरोबर, की तो दर्जा आपोआप समाज वाढवेल ना. की हे जर मला ऐकायचं आणि शिकायचंय तर मला ते समजून घेण्यासाठी काय करावं लागेल ते मला केलं पाहिजे. पण हे झालं त्यांचं लिहिण्याबद्दल, अभ्यासकांसाठीचं म्हणणं. पण बोलताना त्यांचं म्हणणं सरळ असायचं की आत्ता जो समोर ऑडियन्स बसलाय ना त्याला मी काय बोलतोय ते कळलं पाहिजे. कारण त्याच्याकडे पुन्हा ते स्क्रिप्ट नाहीये आणि तो घरी जाऊन आठवणार आहे फक्त की हा म्हणजे सर हे बोलले होते. त्याला फक्त ते मॅटर त्या क्षणी कळणं गरजेचं आहे. म्हणून त्यांचे बोलणं अतिशय सोपं आणि सहज असायचं, मिश्किल असायचं, की तो विनोद असायचा तोच आठवायचा आणि मग त्यांचं बोलणं आपल्याला आठवायचं. पण एकाच व्यक्तीमध्ये या दोन्ही गोष्टी असणं म्हणजे एका बाजूला जो एक स्कॉलर आहे, अभ्यासक आहे, त्याला त्याची पातळी वाढेल समजुतीची असं अवघड लिखाणही करणं, आणि एका बाजूला सर्वसामान्य माणसालाही अगदी सहज तसेच होते. म्हणजे कमाल होते असं म्हणूया, की त्यांना सगळं कळायचं. त्यांना स्वतःला कसं लोकांपुढे आणायचंय किंवा लोकांना काय समज याची त्यांना अतिशय म्हणजे तळमळ होती. आणि म्हणजे साधी एक गोष्ट, एक आठवण सांगते ना की कारेकर बुवांचा मी एक छोटासा इंटरव्ह्यू घेतला होता. रानडे सरांचाच मी एक कार्यक्रम करत असते, रसिकरंग. तर त्या निमित्ताने मला कारेकर बुवांचा एक इंटरव्ह्यू घ्यायचा होता. तर त्यांच्याशी बोलताना मी म्हटलं की तुम्हाला रानडे सर कसे माहिती आहे, तुम्ही गायला आहात त्यांच्याकडे? तर म्हणे नाही, रानडे सर म्हणजे आमच्यासाठी ज्ञानकोश होते. तर आम्हाला कुठलाही म्हणजे प्रॉब्लेम आला ना तर म्हणजे मी सरांना सकाळी समजा फोन केला तर ते त्याचं उत्तर व्यवस्थित द्यायचे, अगदी व्यवस्थित मुद्देसूद. आणि समजा एखाद्याचं उत्तर त्यांना म्हणजे माहिती नसलं त्यावेळी तर ते म्हणायचे की मी संध्याकाळी फोन करून सांगतो. म्हणजे मग त्याच्यावरती ते विचार करायचे, अभ्यास करायचे, काही पॉईंट शोधायचे आणि मग व्यवस्थित आहे उत्तर ते द्यायचे. म्हणजे याच्यामध्ये काय की आपल्याकडनं काही चुकीची गोष्ट शिकवली नाही जायला पाहिजे कोणाकडे, यासाठी आधी स्वतः अभ्यासोने प्रकटावे. हे त्यांचं फार मोलाचं काम होतं आणि ते आपण शिकलं पाहिजे. खरंय. आणि त्यासाठी त्यांनी आपल्याला किती साधनं दिली आहेत, म्हणजे किती संस्था आहेत की ज्या सरांनी नावारूपाला आणल्या. म्हणजे आपला युनिव्हर्सिटीचा संगीत विभाग असेल, NCPA असेल, मला वाटतं पुण्यातली एक अमेरिकन इन्स्टिट्यूट अशी संस्था होती ना, आणि एक यशवंतराव चव्हाण, तिथे पण त्यांनी सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज करून दिल्या. डायरेक्टर पदावरती होते ते युनिव्हर्सिटीमध्ये संगीत विभागाचे. बरोबर. पूर्ण तिकडे सिस्टीम लावून दिली. आज तगायत त्या सिस्टीमनेच शास्त्रीय संगीत तिकडे शिकवलं जात आहे. आणि खूप मोठा आर्काइव्ह पण त्यांनी तयार केला. म्हणजे म्हणजे त्यांनी NCPA मध्ये केलं ते तयार. म्हणजे खूप सारे त्यांनी मुलाखती घेऊन आणि ते सगळ्यांचं संकलन त्यांनी NCPA मध्ये उपलब्ध आहे. बरं. वा, हा पण किती मोठा ठेवा आहे. आणि फारच ती एकतर सगळ्या संगीताकडे बघणं. म्हणजे मला फार गमतीचं वाटलं जेव्हा मी सरांचं मदन मोहन यांच्यावरचं एक लेक्चर किंवा भाषण म्हणूया ऐकलं, की फिल्मी संगीताकडे एक इतका प्रकांड पंडित म्हणावा, विद्वान म्हणावा अशी व्यक्ती फिल्मी संगीताकडे पण इतक्या बारकाईने पाहते, इतक्या शास्त्रीय दृष्टीने पाहते, हे मला तरी फार नवीन वाटलं. संगीत आहे ना ते. आणि बरं त्यामध्ये मग तो म्हणजे त्यांचं म्हणणं जे आहे तेच की शास्त्रीय संगीत हे मेलडी तत्वावरती आधारित आहे, सिंगल लाईन है ना. पण हार्मनी तत्वावरती जी गाणी आहेत त्यांचं सौंदर्य, हार्मनी म्हणजे कॉर्ड्स, बरोबर, या मग त्यांना त्यामुळे संगीत असल्यामुळे त्याचंही आकर्षणच होतं. वा, हे सगळं आहेच, काम तर एका बाजूला आहेच, पण एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून कसे होते, घरगुती घरातले कुटुंबातले रानडे सर कसे होते, काही विशिष्ट सवयी होत्या का, लकबी होत्या का, काय त्यांची, किंवा तुम्हाला
शाबासकी वगैरे कशी हो. मिळायची त्यांची हे सगळंच जाणून गेला. शाबासकी म्हणजे कधीच नाही. कौतुकाने एखादा शब्द बोलायचा म्हणजे मला असं दाट शंका येतेय की तुला जरा जरा गाणं येऊ लागलंय की काय. इतकं ते म्हणजे आपल्याला असं वाटेल की बापरे सरांनी आपल्याला शाबासकी दिली. तर कधीही शाबासकी वगैरे अशी नाही, पण ते फार कौतुकाने बघायचे समजा आपण जर बरं केलेलं असलं तर. आणि खूप शिस्तबद्ध होते, वेळेचे पक्के होते, अतिशय डेडिकेटेड होते म्युझिकशी. इतकं की म्हणजे मला एक प्रसंग आठवतो की रानडे सरांच्या आई वारल्या जेव्हा, तर संध्याकाळी आम्ही म्हणजे मी सरांना फोन केला की सर आता मी उद्या येत नाही, म्हणजे आजी गेल्या आहेत ना. तर सर म्हणाले मी तालमीला बसणार आहे, तुम्हाला यायचं तर या. म्हणजे ते ह्या ह्याच्यामध्ये पण दुसऱ्या दिवशी 8 वाजता बरोबर स्वतःचा रियाज करायला बसले होते. वक्तशीरपणा, स्वतःचे सगळी दिनचर्या अतिशय सुयोग्य पद्धतीने त्यांनी पाळली. आणि अर्थात काकूंशिवाय हे शक्यच झालं नसतं. रानडे त्यांचा प्रेमविवाह होता. आणि इवन काकू म्हणजे काकू पण अनाउन्सर होत्या ना. हो, दोघांचे रेडिओ स्टेशनवरती त्यांची भेट झाली. आणि खूप वेगळीच जोडी होती, पण एकमेकांसाठीच होती ती. आणि काकूंनी रानडे सरांचं सगळी शिस्त इतकी सुंदर पाळली होती की म्हणजे त्यांचं सकाळचे जे खाण्याचे जे पदार्थ, स्प्राउट्स आणि त्यांची जी सिस्टीम, त्याच्यानंतर त्यांनी कधी जेवायला पाहिजे, कधी झोपायला पाहिजे, हे सगळ्या रानडे सरांची शिस्त जी होती त्यांनी व्यवस्थित पाळली. आणि एकदा काकूंशी म्हटलं की काकू तुम्हाला किती मजा येत असेल ना सरांबरोबर, की किती तुम्हाला असं वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा तुमच्यात होत असतील. तर ते म्हणे की बेटा जीनियसला सांभाळणं खूप अवघड असतं. वा. बरं, एवढंच असं म्हणजे काकू स्वतःही लेखिका होत्या. आणि त्यांना पण नॅशनल अवॉर्ड मिळालाय त्यांच्या एका पुस्तकासाठी. अनुभव मला वाटतं पुस्तकाचं नाव. तर स्वतःचं हे सगळं कार्यक्षेत्र सांभाळून एका अशा अतिशय त्यांनी सायलेंटली त्यांचं सगळं काम सांभाळलं. आणि म्हणजे खरं कल्पना येत नाही, पण सरांनी देशभर व्याख्यानं दिली आहेत. परदेशातही म्हणजे खरं तर आपल्याला सरांची जितकी एक ओळख किंवा किंमत आपण म्हणूया आहे, त्यापेक्षा त्यांचं महत्व मोल बाहेरच्या मंडळींनी अधिक जाणलं. तर अशा सगळ्या ह्याच्यातून एका व्यक्तीला सांभाळणं हे खरंच किती अवघड गोष्ट आहे. खाण्यापिण्याचा तू उल्लेख केलास म्हणून की सरांनी असं काही कधी सांगितलं का की गायकांनी काय खावं काय खाऊ नये, कारण खाण्यावरती स्वर अवलंबून असतो असं ते म्हणायचे ना. हा, म्हणजे ते काळजी प्रत्येकाने, ते व्हॉइस कल्चरमध्ये पण त्यांनी आम्हाला शिकवलं. आपल्या तब्येतीप्रमाणे आपल्याला जे सूट होतं ते खावं. म्हणजे ते त्यांना स्वतःला बऱ्याच गोष्टींचे परहेज होतं, बऱ्याच गोष्टी त्यांना नव्हत्या खायच्या. थंड म्हणा किंवा आंबट हे त्यांना सहन नाही व्हायचं, दही. तर त्यांनी त्याप्रमाणे प्रत्येकाने आपली ती गोष्ट सांभाळायची, याच्या बाबतीत त्यांचा कटाक्ष असायचा. कारण त्यांचं म्हणणं असं की जर मला निरोगी पद्धतीने माझं काम नीट करायचं असेल तर त्या गोष्टींची शिस्त आपण पाळलीच पाहिजे. कारण आपण एक व्यक्ती म्हणून मोठे नाही आहोत, आपण ती परंपरा आहे ती आपल्याला पुढे न्यायची आहे. त्यामुळे त्यांनी सगळ्यांनाच तब्येतीची काळजी घे हे नेहमीच सांगायचे. सरांच्या जाण्यानंतर सरांनी हा इतका मोठा ठेवा म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपात दिलेला आहे. तू म्हणालीस जसं NCPA सारखं आर्काईव्ह असेल, सरांनी घेतलेल्या इतक्या मुलाखती आहेत. आज सुदैवाने त्यातल्या अनेक मुलाखती छापूनही आलेल्या आहेत, त्यामुळे तो एक दस्तावेज आपल्याकडे आहे. सरांची पुस्तकं आहेत, इतक्या सगळ्या गोष्टी आहेत. पण त्याही पलीकडे सरांचं काम अजून खूप बाकी होतं. तर त्यातली काही एक जबाबदारी तुला सांभाळता आली किंवा पार पाडता आली, तर त्याविषयी थोडं ऐकायला आवडेल. खरं तर सर अकाली गेले म्हणजे ते जाणार असं आम्हाला कोणाला कल्पनाच नव्हती. त्यांचं खूप काम राहिलेलं होतं. इनफॅक्ट ते हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा सारखं म्हणायचे की आता मला घरी जायचंय, मला खूप कामं आहेत. त्यांची कामं खूप उरलेली होती. सगळ्या फाईल्स त्यांच्या सगळ्या अपडेट करायच्या बाकी होत्या. त्यांनी खूप नोटेशन करून ठेवले होते गाण्यांचे, ज्या पुढे जाऊन आम्हाला ते शिकवून त्याचे रेकॉर्डिंग्स करायचे होते त्यांना. तर साधारण 80 गीतप्रकार गाणी जी होती ती नुसती नोटेशनच्या फॉर्ममध्ये ती फाईलमध्ये होती. मग जे ट्रस्ट आहे रानडे सरांच्या नावाने केलेला, त्यांनी अंजुमबाई म्हणून काकूंचे जे भाचे आहेत त्यांनी मला सांगितलं की ह्या सगळ्यांना नोटेशनला चाली लावून आणि त्याचं रेकॉर्डिंग करायचं आहे. तर हे सगळं तुम्ही लोक मिळून करा जे रानडे सरांचे शिष्य आहेत.
बरं. तर ते सगळं कंडक्ट मी केलं होतं वा. आणि असं साधारण वर्षभर चाललं ते काम. किती चाली होती आणि या 80 होते. 80 चाली होत्या. बापरे. वर्षभरात ती 80 चाली आम्ही सगळ्यांनी म्हणून रेकॉर्ड करून आणि गायलोय. आणि हे आता कुठे ऐकायला मिळेल आम्हाला? ते आपल्याला रानडे सरांचं जे चॅनल, युट्यूब चॅनल आहे, त्याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शन आपण बॉक्समध्ये देऊया. टाका, जरूर नक्की टाका. नक्कीच. आणखी एका कार्यक्रमाची मला आठवण होते आहे. म्हणजे खरं तर एक फरमाईश माझ्या मनात आहे, त्याकडे मी येणार आहे. बरं. पण तत्पूर्वी एका कार्यक्रमाची आठवण आली, कारण आपण सरांचे संकल्पनात्मक जे कार्यक्रम होते त्याविषयी बोलत होतो. तर संतांची वाटचाल, सकलाचे सोयरे, सकलाचे सोयरे, हा जो कार्यक्रम होता त्याही मध्ये तुझा सहभाग होता ना. तर त्या कार्यक्रमात विविध संत रचना होत्या, पण ज्या म्हणजे एरवी आपण ऐकतो त्या संत रचनांपेक्षा थोड्या वेगळ्या होत्या. सगळ्या नवीन चाली होत्या रानडे सरांच्या. आणि ऍक्च्युली शेवटच्या त्यांच्या 3 वर्षामध्ये त्यांनी जे 3 अल्बम केले त्यापैकी तो एक आहे. एक सकलांचे सोयरे. तर त्याच्यामध्ये संत काव्य होतं. त्यात कसं आहे ना की प्रत्येक व्यक्तीला संत काव्याला हात लावावा असा वाटतोच, पण रानडे सरांनी जेव्हा त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने हे काव्य मांडलेलं आहे की त्याला किती दर्जेदार असेल त्याची कल्पनाच केलेली बरी. बरोबर. तर ते जरूर ऐकायला पाहिजे सगळ्यांनी. कोणकोणते संत होते त्यामध्ये आणि तू कुठल्या रचना गायची? त्याच्या बरेच, एकनाथ महाराज, म्हणजे सगळे संत होते, तुकाराम महाराज, रामदास स्वामी. नंतर मी गायले जनाबाईचा अभंग, त्याच्यामध्ये माझा एक आहे. आम्ही जनाबाईचा नाम विठोबाचे घ्यावे, तो एक आहे. थोडीशी एक झलक. हो, ऐकवते. नाम विठोबाचे घ्यावे, नाम विठोबाचे घ्यावे, नाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाकावे, मग पाऊल टाकावे, हे नाम विठोबाचे घ्यावे. नाम तारक हे थोर, नामे तारिले अपार, नाम तारक हे थोर, नामे तारिले अपार, नामे तारिले अपार, नामे तारिले अपार, हे नाम विठोबाचे घ्यावे. वा, किती सुंदर आहे. असं ऐकताना असा एक तो सात्विक भाव त्यातला जो आहे तो इतका मनापर्यंत पोहोचतो. आणखीन 2 कार्यक्रम, त्या 3 कार्यक्रमांचा आपण त्यानंतर त्यांनी केला कला गणेश. तर गणपतीच्या विविध रचना. तर त्यामध्ये एक जी रचना आहे ती आता सध्या खूप जास्ती फेमस झाली आहे. आनंदे वंदावा गणनायक तू. आम्हाला झलक आहे काय? ते असं आहे, पण ते खूप मोठं आहे, पण मी त्याची सुरुवात ऐकवते. आनंदे वंदावा गणनायक तो, मंगलदायक मुंडमथन करी जननी जनक निजरुंड मालधर अमळ कुंड तो, तृतीय नयन परितनय विनय विभू वक्रतुंडची. म्हणजे हे असं ब्रेथलेस चालू राहतं. आम्ही सगळ्या शिष्यांनी मिळून ते म्हटलेलं आहे आणि ते व्हायरल होताना ही खूप एक दुर्मिळ रचना आहे, फार अशी वगैरे अमृतरायाची रचना आहे असं लिहून वगैरे ते व्हायरल होतं. तसं नाहीये, ते रानडे सरांनीच केलेलं आहे आणि आम्ही लोकांनीच ते म्हटलेलं आहे. बरं, रिहर्सल्स इतक्या व्हायच्या ना की ही सगळी रेकॉर्डिंग्स 1 टेक झालेली आहेत. काहीही म्हणजे रिटेक नाही, कोणाचं करेक्शन नाही. कधीतरी आम्ही सरांना म्हणायचं, सर एकदा हे मी पुन्हा म्हणू का? सर मला याच्यापेक्षा बरं काय तू गाणार नाहीयेस, त्यामुळे हे असंच असू दे. म्हणजे त्यांनी कधीही आम्हाला टेक नाही करू दिलं. म्हणजे आमचे ते 12-12 गाण्यांचे जे होते ना, 2-2 दिवसात संपून जायचे आमचे रेकॉर्डिंग्स. पण कुठेतरी म्हणजे आपण म्हणतो ना, ज्या मुशीत आपण तयार होतो, तर या मुशीत तयार होण्याचे फायदे जाणवत असतील ना? अतिशय अतिशय फायदे होतात. कारण तुम्हाला एक समग्र पूर्ण एक कॉम्पोजिशन गायचा, प्रेझेंट करण्याचा एक जो अनुभव मिळतो ना, आणि तो फारच तुम्हाला खूप पुढपर्यंत नेतो. म्हणजे तंत्रज्ञान विकसित होतं तशा आपल्या सोयी सोप्या होत जातात, सोयी उपलब्ध होत जातात. पण गायकांसाठी कधी कधी ते घातकच आहे.
तर तुम्ही सगळी मंडळी ही अशा तयारीने आलेली असल्यामुळे मग आता कुठलंही रेकॉर्डिंग असेल किंवा काय याचं दडपण येणं म्हणा, दडपण नाहीये. हो ना? हो ना. म्हणजे त्याच्यानंतर मग ऍक्च्युली मी पण काही म्हणजे गाण्यांना चाली दिल्या, हो. तर माझ्याकडे खूप चांगलं प्रोजेक्ट आलं बहिणाबाईंचं. तर ती 32 गाणी होती आणि ती सुद्धा मी 3 दिवसात रेकॉर्ड केली, बरं. ती सगळी गाणी. तर वा. हे रानडे सरांचंच मी म्हणेन की त्यांच्यामुळेच मला ते तसं करता आलं. कारण थॉट प्रोसेस इतकी क्लिअर होती ना, की काय म्हणायचंय, रियाज केलेला आहे, म्हणजे सगळ्या गोष्टींचं त्यामुळे सरांकडनंच सगळं आलेलं आहे जे काय आहे ते. म्हणजे एकदा शिस्त एक आखून दिलेली असेल आपल्याला की मग त्या शिस्तीतच आपण काम करतो, हो, त्यापेक्षा वेगळं काही करावं हे हो होतच ना, नाही. हो ना. तसंच होत राहतं मग ते. आणि हेही बहिणाबाईंच्या गाण्यांसारखा एक विषय सुंदर. हां. आणि खरं तर बहिणाबाईंची गाणी आपण ऐकलेली पण आहेत, हां. देवसाहेबांनी हो, केलेल्या हो. चाली असतील किंवा, पण मग तू वेगळ्या पद्धतीने त्याकडे पाहिलीस. हो, म्हणजे मी ज्या केल्या त्या टोटली वेगळ्याच आली आहेत आणि म्हणजे माझ्या कल्पनेप्रमाणे मला तर ती पण गाणी आता आहेत. ती कुठे ऐकता येतील आम्हाला? ती निम्प्रा स्टुडिओ म्हणून एक चॅनल आहे, त्याच्यावरती ती गाणी सगळी आहेत. जरूर तर ती आपण, जरूर मला वाटतं ऐका. त्याची माहिती हो. रसिकांना देऊया. नक्की नक्की. आणि इतकं छान वाटलं. अशोकदा रानडेंसारखं एक अतिशय संपन्न श्रीमंत व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्याला एवढी श्रीमंती दिलेली आहे, इतके वेगवेगळे कार्यक्रम, पुस्तकं, त्यांचा आज यूट्यूबवरती उपलब्ध असलेला ठेवा, या सगळ्याविषयी असं वाटलं की त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने या सगळ्यांना पुन्हा एक उजाळा द्यावा, पुन्हा आठवण द्यावी. जी नवीन मंडळी आहेत, नव्या पिढीतली आहेत, त्यांच्यापर्यंत कदाचित अशोकदांचं काम पोहोचलं नसेल, तर ते पोहोचवण्याचं, जसं अशोकदास म्हणायचे की आपण परंपरेचे फक्त एक दुवा असतो, तर ते दुवा होण्याचा प्रयत्न आज आपल्याला करता आलाय. याचं कारण कल्याणी आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी आली. सो कल्याणी, खूप खूप आभार तुझे. मला पण खूप छान वाटलं, मला रानडे सरांना इकडे आठवायला मिळालं, यासाठी खूप धन्यवाद. आणि काही काही योग किती सुंदर असतात बघा. आज आपल्याबरोबर काही भाग आपण पाहतो आहोत, येलो डोअर स्टुडिओ सहनिर्माते म्हणून आहेत. आणि हे जसं एक चित्रीकरण करण्याचं उत्तम स्थळ आहे, त्याचप्रमाणे इथे खूप सुंदर कार्यक्रमही होत असतात. मुंबईच्या कांदिवली परिसरामध्ये हा स्टुडिओ आहे. आणि येत्या 30 तारखेला म्हणजे 30 नोव्हेंबर रोजी या ठिकाणी एक कार्यक्रम होतो आहे, ज्याचं शीर्षक आहे सवाल जवाब. आणि या कार्यक्रमाची निर्मिती ज्या निमित्ताने झाली, ते निमित्त होतं अशोकदा रानडे यांचा आर्काईव्हचा जो वर्धापन दिन आहे, त्या वर्धापन दिनाला अशोकदांना अभिवादन करणारी अशी कलाकृती दरवर्षी सादर केली जाते. तर गिरीश दातार यांनी सवाल जवाब या कार्यक्रमाची निर्मिती त्या निमित्ताने केली आणि म्हणून या भागामध्ये त्याची माहिती देताना विशेष आनंद होतो आहे. तर 30 नोव्हेंबरला आपण जर मुंबईत असाल तर येलो डोअर स्टुडिओला जरूर या आणि संध्याकाळी या कार्यक्रमाचा आनंद घ्या. आणखी जी काही माहिती आहे ती आपल्याला येलो डोअर स्टुडिओच्या इन्स्टा पेजवरती मिळू शकते. तर नक्की या कार्यक्रमाचाही आनंद घ्या. आणि आपण आजच्या या भागाची सांगता अर्थातच संगीत आणि गाण्यांनी करणार आहोत. तर एखादं तुला आत्ता या क्षणी तुझ्या मनात जे गाणं असेल त्याने आपण या भागाची सांगता करू. हो, रानडे सरांचीच रचना आहे, त्याने मी शेवट करते. मतवारो बादर आयो रे, मतवारो बादर आयो रे, हे हरि को संदेशो कछु नहीं लायो रे, मतवारो बादर आयो रे, दादुर मोर पपिहा बोले रे, दादुर मोर पपिहा बोले रे, दादुर मोर पपिहा बोले रे, कोयल सबद सुनायो रे, कोयल सबद सुनायो रे, मतवारो बादर आयो रे, मतवारो बादर आयो रे. आणि आजचा भाग तुम्हाला आवडला असेल असा विश्वास व्यक्त करते. हा आवडला असेल तर इतर अनेकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. आपला ही जी यूट्यूब वाहिनी आहे, आपलं हे जे चॅनल आहे तेही पोहोचवा. त्यासाठी मधुरा वेलणकर साटम या आपल्या
चॅनलला पसंती द्या, त्याचा प्रसार करा आणि अजून सभासद झाले नसाल तर ताबडतोब व्हा, अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. धन्यवाद कल्याणी. थँक्यू.